शिवलीलामृत अध्याय 11 दिवस 5. आज 91 ते 120 पर्यंतच्या 30 ओव्या घेणार आहोत. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेच मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजास, प्राणहून ओढे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देक, परी तुम्हस ऐकता वाटेल दुःख, ही सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असतील जानपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पाविल या समयासी, राव एका धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखानित गेले आहुळूनी, अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे. करुणे हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायसी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माय सत्य, ते ध्वनी झाले महत्व तत्व, मग त्रिवद अहंकार होत शिव इच्छे करून या. सत्वाशी निर्मिला पितवसन, रजांशी सृष्टीकर्ता द्रहून, तमाशी रुद्र परिपूर्ण सर्वसिद्ध करविता. विधीसे म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चौवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गृहज्ञान भुवंतरही असेन. बहुत करिता हा जतन, त्याहून आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कालोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याची दर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेती इच्छिती. जप तप निर्वाचन याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिले दारुण, तिने कुतर्कवादी भेद लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस म्हण नरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती नाना वृत्ती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागून अनुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी, रुद्रानिष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना उधारी, अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धारी धरी, मृत्यू दूर होय साच. अथवा शतघट स्थापून, दिवे रुद्राक्ष पल्लव आणून, रुद्र उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्र करी, नित्य 10 सहस्र आवर्तन पूर्ण, क्षणिपाळ करी सप्तदिन, राय धरिले दृढ चरण, संदंद होऊनी बोलत. चला तर आजच्या 30 ओव्या पूर्ण झाल्या आहेत.